नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज दिनांक 30/9/2021 स्टँडर्ड 9 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्ट यामधील मोल हा कन्सेप्ट आपण पाहणार आहोत। तर यामध्ये पहा, ट्राय धिस म्हटलंय, प्रयत्न करा। वे सिंगल ग्रेन्स ऑफ तूर डाळ, मसूर डाळ and chana dal on a balance. What was your experience? एक डाळ घ्या, डाळीचा एक कण घ्या आणि त्याचं वजन करा आणि तुमचा अनुभव सांगा। एका डाळीच्या कणाचं वजन हे आपल्याला करता येईल का आणि ते ॲक्युरेट येईल का? दुसरं, वे 10 ग्रॅम ऑफ तूर डाळ, मसूर डाळ and chana dal each and count the number of dal grains of each kind in the weighed portion. Is the number the same in the each portion or different? पहा, 10 ग्रॅम डाळ ही तूर डाळ पण घ्या, 10 ग्रॅम मसूर डाळ पण घ्या आणि 10 ग्रॅम चना डाळ पण घ्या आणि या 10 ग्रॅम वजनामध्ये प्रत्येक डाळीचे किती कण येतात हे मोजा आणि 10 ग्रॅम डाळीमध्ये प्रत्येक डाळीचे सारखेच कण येतात का हे पहा। तर सारखेच कण 10 ग्रॅम डाळीमध्ये प्रत्येकाचे येत नाही, तर वेगवेगळी संख्या येते डाळीच्या पाकळीची। त्यानंतर ड्रॉ ए लाईन स्केच ऑन पेपर, एका पेपरवर लाईन स्केच करा आणि पेंट इट बाय पेस्टिंग द डाळ ग्रेन्स in the sequence. ओळीनं काय करा, तर ती रेष तूर डाळ त्या रेषेवर त्या लांबी एवढी तूर डाळ अगोदर काय करा, चिटकवा। त्याच्या खालीच त्याच्या लांबी एवढीच मसूर डाळ चिटकवा, त्याच्या लांबी एवढीच चना डाळ चिटकवा। मग तेवढीच लाईन चिटकविण्यासाठी लागणाऱ्या डाळीच्या पाकळ्या मोजा। यू विल नीड इक्वल नंबर ऑफ डाळ ग्रेन्स। तर या रेषेला चिटकवण्यासाठी सगळ्या डाळ ग्रेन्स ह्या सारख्याच लागल्या का? तर काउंट दॅट नंबर ऑफ अँड देअर फ्रॉम डिड्यूस द नंबर ऑफ ग्रेन्स ऑफ तूर डाळ, मसूर डाळ अँड चना डाळ रिक्वायर्ड फॉर पेंटिंग द पिक्चर। मग चित्र पेंटिंग करण्यासाठी डाळीचे पाकळ्या ज्या आहेत त्या सारख्याच लागल्या का? ऑल्सो फाइंड आउट हाऊ मेनी डझन्स ऑफ द रिस्पेक्टिव्ह डाळ ग्रेन्स वर रिक्वायर्ड। किती डझन डाळ ही ते पेंट करायला लागल्या त्याच्या पाकळ्या हे मोजा। आणि चौथं पहा, व्हॉट इन्फरन्स विल यू ड्रॉ about the weight of an equal numbers of its different dal grains and the number of its dal grains in equal weights of different dals. पहा, एक सारख्या वजनात प्रत्येक डाळीचे पाकळ्या सारख्या येतात का आणि इक्वल पाकळ्या घेतल्या, समजा 10 पाकळ्या मसूर डाळीच्या, 10 पाकळ्या तूर डाळीच्या, 10 पाकळ्या चना डाळीच्या घेतल्या, तर यांची वजन सारखी बनतील का? तर हे शक्य नाही। मग थिंक अबाउट इट, जरा विचार करा। हाऊ मच ऑफ इट जवार अँड बाजरा सीड इज रिक्वायर्ड फॉर सोइंग 1 एकर ऑफ लँड। 1 एकर जमिनीवर पेरण्यासाठी किती ज्वारी लागेल, किती गहू लागेल, किती बाजरी लागेल याचं प्रमाण। कॅन दीज वेट्स बी कोरिलेटेड टू द नंबर्स ऑफ ग्रेन्स ऑफ द रिस्पेक्टिव्ह सिरियल्स दे कंटेन। एका किलोमध्ये बाजरीचे दाणे जास्त येतात, ज्वारीचे कमी येतात, त्याच्यापेक्षा गव्हाचे कमी येतील। अशा पद्धतीनं काय होईल, दाण्यांची संख्या कमी जास्त होईल तेवढ्याच वजनामध्ये। मग
हाऊ मच मग पहा कॅन यू टेल मला सांगा की इज इट पॉसिबल टू वे वन मॉलिक्यूल यूजिंग ए वेइंग बॅलन्स. एक मॉलिक्यूलचं वेट घेण्यासाठी तराजूचा वापर करता येईल का किंवा वजन काटा वापरता येईल का एक मॉलिक्यूलचं वजन मोजण्यासाठी. त्यानंतर दुसरं will the number of molecules be the same in equal weights of different substances. सारख्याच वजनाच्या प्रत्येक सबस्टन्सचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे सारखेच असतील का तर नाही आणि एका मॉलिक्यूलचं वजन आपण मोजू शकत नाही. इफ वी want equal numbers of molecules of different substances, will it work to take equal weights those substances. जर एखाद्या सबस्टन्सचे सारखेच मॉलिक्युल्स आपण घेतले तर त्यांची वजन सारखी बसतील का हे शक्य आहे का तर नाही. when elements and compounds take part in chemical reaction मध्ये एलिमेंट्स आणि कंपाउंड्स हे पार्ट घेत म्हणजे सहभाग घेत असतात. इट इज देअर ॲटम्स अँड मॉलिक्युल्स that react with each other. मग कंपाउंडचे मॉलिक्युल्स आणि एलिमेंटचे ॲटम हे एकमेकांशी रिॲक्ट होतात and therefore it is necessary to know the numbers of their atoms and molecules. मग याच्यासाठी आपल्याला त्या कंपाउंडचे किंवा एलिमेंटचे ॲटम्स आणि मॉलिक्युल्स यांची संख्या माहित असणं आवश्यक आहे. However, while carrying out a chemical reaction, it is convenient to measure out quantities that can be handled instead of counting the numbers of atoms and molecules. The concept of mole is useful for this purpose. मग पहा while carrying out a chemical reaction, ज्यावेळेस chemical reaction होते घडते त्यावेळेला it is convenient to measure out quantities that can be handled instead of counting the number of atoms and molecules. मग नंबर ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल्स मोजण्याऐवजी आपण दुसरा एखादा कन्सेप्ट घेतला तर तो कन्सेप्ट द कन्सेप्ट ऑफ मोल इज युजफुल फॉर दिस पर्पज. मग कन्सेप्ट ऑफ मोल हा आपण कन्सेप्ट हे मोजण्यासाठी घेतला. ए मोल इज दॅट क्वांटिटी ऑफ सबस्टन्स whose mass in grams is equal in magnitude to the molecular mass of that substances in Daltons. म्हणजेच पहा thus the molecular mass of oxygen is 32 Dalton and therefore 32 grams oxygen is 1 mole of oxygen. पहा मग ऑक्सिजनच्या एका मॉलिक्यूलचा the molecular mass of oxygen, the molecular mass of is equal to 32 mu is equal to 32 gram म्हणजेच 1 mole of oxygen. एका मॉलिक्यूलचं जे मास आहे ते म्हणजेच 1 मोल ऑफ ऑक्सिजन. एका मॉलिक्यूलचं जे मास आहे ते म्हणजेच 1 मोल ऑफ ऑक्सिजन. अशा प्रकारे मग द मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर, द मॉलिक्युलर mass of water is equal to 18 Dalton is equal to 18 gram is equal to 1 mole of water असं म्हणतात. हे कन्सेप्ट आपण घेतला. मग 1 mole of a compound is the mass of that substance in a gram equal in magnitude to its molecular mass. The SI unit is mole. मोलचं SI unit हे मोल आहे. मग
number of moles of a substance then is equal to mass of substance in gram, mass of substance in a gram मधील त्याचा mass upon molecular mass of a substance upon molecular mass of a substance म्हणजेच नंबर ऑफ मोल. नंबर ऑफ मोल्स काढण्याचं हे सूत्र आहे. मग पहा अवॅगॅड्रोज नंबर्स. पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे अवॅगॅड्रोज number, the number of molecules in one mole. The number of molecules in one mole of any substance is a constant. One mole substance मधील number of molecules हे constant असतात. The Italian scientist Avogadro did pioneering work in this context. Therefore, this number is called Avogadro's number. मग तो कॉन्स्टंट असतो. तो अवॅगॅड्रोज नंबर काय आहे आणि तो अवॅगॅड्रोज नंबर हा त्यांनी काय केला शोधून काढला आणि इज डिनोटेड बाय सिम्बॉल. तो डिनोटेड बाय सिम्बॉल या ने दाखवतात. लेटर सायंटिस्ट डेमॉन्स्ट्रेटेड एक्सपेरिमेंटली दॅट द व्हॅल्यू ऑफ अवॅगॅड्रोज नंबर Avogadro's number is equal to 6.0022 into 10 raised to 23. हा constant number असतो. A mole of any substance stands for 6.0022 into 10 raised to 23 molecules. A mole of any substance. कोणत्याही सबस्टन्सचं मोल हे for 6.022 into 10 raised to 23 molecules, just as a dozen has 12 atoms. एका डझनात किती atoms असतात? 12. शतकात 100. ग्रॉस मध्ये 144. मग ए मोल मीन्स नुसतं ए मोल म्हणजे किती? 6.0022 into 10 raised to 23 एवढं. फॉर एक्झाम्पल, ए मोल ऑफ water, that is 18 gram of water contains 6.022. A mole of water म्हणजे किती आलं? 18 ग्रॅम. 18 ग्रॅम म्हणजे किती? मीन्स 6.0022 into 10 raised to 23 एवढं. फॉर एक्झाम्पल, ए मोल ऑफ वॉटर that is 18 gram of water contains 6.022 into 23 10 raised to 23 molecules. A mole of water 18 ग्रॅम या वॉटर मध्ये किती रेणू असतात? तर 6.0022 into 10 raised to 23 molecules of water असतात. How many molecules are there in 66 gram of CO2? मग 66 ग्रॅम ऑफ CO2 मध्ये किती मॉलिक्युल्स असतील? एक एग्जांपल पाहूया आपण. 66 ग्रॅम ऑफ CO2 हे एग्जांपल
how many molecules are there 66 they are in 66 gram of CO2. मग मेथड मॉलिक्युलर मास ऑफ CO2 काय आहे इज इक्वल टू 44 आहे. मग नंबर ऑफ मोल्स in the given CO2 is equal to mass of CO2 in a grams upon molecular mass of CO2. Molecular mass of CO2 म्हणजेच ग्रॅम मध्ये त्याचं वजन 66 आहे आणि मोलिक्युलर मास त्याचं 44 आहे. मग 11 सक्क आणि 11 चोर 4 आणि 4 1 4 7 ने 4 गेलं 2 उरलं 2 0 आलं 20 झालं दशांश चिन्ह आलं 4 5 20 म्हणजेच n इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू 1.5 मोल आलं. मग 1 मोल is equal to 1 mole of CO2 contains 6.022 into 10 raised to 23 molecules. Now 1.5 mole CO2 contains 1.5 into 6.00022 into 10 raised to 23 molecules. ये ते येतं 9.033 into 10 raised to 23 molecules एवढं येतं. अशा प्रकारे त्याचे मॉलिक्युल्स किती आहे या CO2 मध्ये हे आपण काढलं तर ते 9.033 into 10 raised to 23 एवढे मॉलिक्युल्स आपल्याला मिळाले. आता या ठिकाणी 1 डझन बनाना म्हणजे 12 केळी असतात. 144 नोटबुक्स मेक 1 ग्लास ऑफ नोटबुक म्हणतात त्याला. तसं 1 मोल कॉमन सॉल्ट म्हणजे 6.022 into 10 raised to 23 molecules असं म्हणतात. आता यूज युअर ब्रेन मध्ये म्हटले का हाऊ मॅनी मॉलिक्युल्स ऑफ वॉटर आर देअर इन 36 ग्रॅम आणि हाऊ मॅनी मॉलिक्युल्स ऑफ H2SO4 आर देअर इन ए 49 ग्रॅम सॅम्पल. याच्यामध्ये हाऊ मॅनी मॉलिक्युल्स काढायचे. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.